6 लाख शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य। आधार संलग्नीकरणामध्ये राज्यात बीड जिल्हा अव्वल। 2023 खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन उत्पादकांना क्षेत्रानुसार मदत। प्रत्येक शेतकऱ्यास त्याच्या क्षेत्राच्या नुकसानीनुसार संबंधित रक्कम मिळणार आहे। 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे। प्रत्येकास जवळपास 20,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यातील निम्म्या गोदामात पोहोचलाच नाही आनंदाचा शिदा। गणेशोत्सव अंतिम टप्प्यात, जिल्ह्यातील पुरवठा साखळी विस्कळीत। सण उत्सवानिमित्त देशी विदेशी फळांनी बाजारपेठ सजली। फळांच्या भावात वाढ, मागणीही वाढली। मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने भाव घसरले। अकोला जिल्ह्यामध्ये 14.15 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर। लाडकी बहीण योजना, किती बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा? जिल्ह्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। सोयाबीनवर तांबेरा रोगाचे आक्रमण, सिरसोली परिसरातील शेतकरी हवालदिल। प्रादुर्भाव वाढल्यामुळे पीक सुकले। 22,752 शेतकऱ्यांची अद्यापही नोंदणी नाही। मुदतवाढीची मागणी। बाळापुरात 52.21% ई पीक पाहणी। ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ, हजारो शेतकऱ्यांना दिलासा। सर्व्हर डाऊनमुळे खोडा, 23 सप्टेंबरपर्यंत करता येणार नोंद। धनज येथे 2 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प। कृषी पंपांना दिवसाही वीज पुरवठा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 10 एकरात उभारणी, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी हरकला, ग्राहकाला चिंता। खाद्यतेल किलोमागे 25 रुपयांपर्यंत वाढले। कांद्यालाही भाववाढ। योजना पोखरून हडपले 1.25 कोटी, वसुलीचे आदेश। दक्षता पथकामुळे प्रकरण उघडकीस, गोपनीय अहवाल प्राप्त। राज्याला 6.37 लाख घरकुलांचे उद्दिष्ट। पीएम आवास योजना, पंतप्रधानांच्या हस्ते होणार पहिला हप्ता वितरित। हरभऱ्याला 7,000चा भाव, पण आवक केवळ 6 क्विंटल। शेतकऱ्यांकडे शेतमाल नसल्यावर वाढतोय भाव। जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे 150 कोटींचे नुकसान। सार्वजनिक मालमत्तांनाही अतिवृष्टीच्या आपत्तीचे ग्रहण। पात्र ज्येष्ठांना 30,000 रुपयापर्यंतच्या खर्चात मिळणार लाभ। मुख्यमंत्री तीर्थदर्शनच्या जनजागृती अभावी प्रतिसाद मिळेना। मुद्रांक विभाग, जिल्हाभरातील तब्बल 502 जणांनी भरले शुल्क। अभयला मुदतवाढ, आजवर 1,57 लाखांची वसुली। सोयाबीन सूर्यफूलमध्ये किलोमागे 5 ते 10 रुपयांची वाढ। शेंगदाणा तेलाचे दर झाले कमी। दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्यतेल 5 रुपयांनी महागले। आता गृहिणींचे बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता। शेतकऱ्यांना दिलासा, खरीप हंगामामध्ये 91.99% कर्ज वितरण। आर्थिक अडचणीतील बळीराजास 2,207 कोटींचे अर्थसहाय्य। खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ, सोयाबीनचे दर वधारले। उदगीर बाजार समितीमध्ये 4,750 रुपयांचा मिळाला सर्वसाधारण दर। योजनेचे पैसे लटकले, 5,000 शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। ई-केवायसी अभावी हजारो शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित। कापूस सोयाबीनची हेक्टरी 5,000 रुपयांची मदत कधी जमा होणार? कापूस व सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली। 10 सप्टेंबरला पीएम किसान सन्मान योजना व राज्य शासनाच्या नमो किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर खात्यात जमा होतील अशी अपेक्षा होती। मात्र आज 16 तारीख उजाडली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची मदत जमा झाली नसल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना केले आश्वस्त, रक्कम वाढण्याचाही शब्द। लाडक्या बहिणींनो काळजी नको, माहेरचा आहेर दरमहा मिळणार। चांदीला एका महिन्यात 5,500 रुपयांची चकाकी। सोन्याची 75, दिवसात 2,000 रुपयांची वाढ। भाज्यांची फोडणी महागली, खाद्यतेलाच्या दरात वाढ। बजेट कोलमडले, 95चे पामतेल 1,200, सोयाबीन ही 130 रुपयांवर। कर्ज मिळालेच नाही, उलट सातबाऱ्यावर चढला बोजा। शेतकऱ्यांची अशीही थट्टा, वसंतराव नाईक महामंडळाचा कारभार। अवकाळी अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांना 54 कोटींची भरपाई। 6,500 खातेदारांना मदत, वर्षभरापासून होती प्रतीक्षा। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा।